जय हिंद, जय महाराष्ट्र. भावांनो बघा, 2-3 व्हिडिओमध्ये तुमचे जे कमेंट्स ते फार निगेटिव्ह कमेंट्स येतात भावांनो. आपण जे आहे फक्त तुम्हाला जे आहे ते अपडेट देत असतो आणि बाकी काय आपल्या मनानं तर काय आपण काय मध्ये जोक बिक तर काही घालत नाही भावांनो. तर त्याच्यासाठी भावांनो प्लीज एक विनंती असेल तुम्हाला भावांनो, व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही व्हिडिओ बघा भावांनो. तर व्हिडिओ न बघितला तर काही हरकत नाही भावांनो. तुम्ही ज्याप्रमाणे भावांनो रिझल्टचा वेट करत आहे त्याप्रमाणे पण भावांनो मी पण SSC-GDचा फायनल रिझल्टचा वेट करत आहे. तरी भावांनो तुमच्यात माझ्यात काही फरक नाही भावांनो. फक्त मी जो आहे तो व्हिडिओ बनवतो, बाकी तुम्ही जे निवांत फक्त व्हिडिओ बघत असाल इतकाच फरक आहे भावांनो. तर यामध्ये बघा भावांनो की रिझल्ट मी ॲक्सेप्टेड डेट मी सांगितलेली आहे भावांनो तुम्हाला, की मी म्हणलं होतं की आज रिझल्ट येण्याची चान्स आहे. तर भावांनो आज असं कळतं आहे की भावांनो आता जे माझे बी 1-2-3 मित्र आहेत भावांनो, ते आता एक जण BSFमध्ये बी आहे भावांनो, आसाम रायफलमध्ये बी 1-2 आहेत. त्यांना विचारलं भावांनो की काल जे मी तुम्हाला जे पेटी वगैरे तर ते शेड्यूल दाखवला होता की त्या ठिकाणी त्यांचा काय विषय ते आलेत का सेंटरवर. तर ते म्हणत आहेत ते अजून आसाम रायफलमध्ये आहेत. ते दोघं म्हणले की भाऊ आमच्याकडं तसं पेटीचं काही इथे सेंटरवरच ड्युटीला आहेत भाऊ. ठीक आहे, त्या ठिकाणी सेंटरवर RTCवर ते ठिकाणी ते आहेत. तर ते म्हणले की आमच्या ठिकाणी ते आतापर्यंत पेटीचं वगैरे असं काही विषय नाही. पण हो इतका आहे की ट्रेनिंगचा जो शेड्यूल आहे आसाम रायफलचा तो लवकरात लवकर तो जे आहे ते अपडेट कळून जाईल की कधीपासून ट्रेनिंग स्टार्ट आहे. ट्रेनिंगबद्दल त्यांनी असं बोलत होते की लवकरच ट्रेनिंग स्टार्ट होईल. ते म्हणत होते की फेब्रुवारी-मार्चमध्ये या ठिकाणी ट्रेनिंग स्टार्ट व्हायचे ते चान्स आहेत आसाम रायफलचे, असं ते बोलत होते. म्हणजे भावांनो बघा की तुम्हाला तर माहीत आहे की जो CISF जो आहे भावांनो, CISFचा जो ट्रेनिंग शेड्यूल आहे तो 6 जानेवारीपासून तुम्हाला सर्वांना माहीत आहे की स्टार्ट होणार आहे. तरी यामध्ये भावांनो आणि CRPFचा जो आहे तो एप्रिलमध्ये स्टार्ट होणार आहे. तरी याच्या सर्व बाबी घेऊन भावांनो एक लक्षात येतं आहे की जे रिझल्ट जो आहे तो ॲक्सेप्टेड डेट ही जी आहे ते लवकरच आपल्यासमोर येईल. कारण बघा भावांनो जास्त वेळ वाया न SSC जो आहे जास्त वेळ वाया न घालवेल. आता त्याच्यामध्ये काही लिमिटेड जो आहे तो वेळ आता पूर्णपणे या ठिकाणी वेळ निघून गेलेली आहे रिझल्टची. या ठिकाणी जर त्यांनी पूर्ण प्रोसेस त्यांचा कंप्लीट आहे, असं नाही की ते रिझल्ट अजून बनलेला नाही आहे वगैरे. तर रिझल्ट पूर्णपणे रेडी आहे, फक्त अपलोड करायचा आहे. 1 मिनटात तुम्हाला रिझल्ट अपलोड करून होऊन जाईल. पर ते अपलोड काय करणं आहेत, कुठला काय अधिकाऱ्यानं थांबवून ठेवलं आहे काय माहीत, काहीतरी इश्यू आहे त्यासाठी जो आहे तो रिझल्ट जो आहे आला नाही. आणि काही मुलं म्हणत होते भाऊ की कुठल्या सेंटरला फिजिकल जो आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला DVला पुन्हा बोलवत आहेत भावांनो. हे सगळं फेक आहे भावांनो. डॉक्युमेंट एकदा झाले ना तुमचा विषय क्लोज आहे भावांनो. हां, रिजेक्शन ज्यांना कोणाला आले ती गोष्ट वेगळी आहे आणि बाकीचं कुठल्या सेंटरवर पुन्हा डॉक्युमेंटला ही गोष्ट भावांनो सरासर चुकीची आहे. ते तुम्ही मनातून काढून टाका भावांनो. रिजेक्शनचा काहीही त्यामध्ये संबंध नाही भावांनो. त्यामध्ये तुम्हाला रिझल्ट जो आहे तो लवकर डेट या ठिकाणी दिसून येईल. आणि मी सांगेन की काल तुम्हाला मी एक क्लिप दाखवली ती जो पेटी वगैरे, त्यामध्ये तुम्हाला मी अजून एक बार तो बघा भावांनो, मी अशी तुम्हाला जी आहे ते दाखविलं याप्रमाणे. तरी भावांनो यामध्ये तुम्ही बघू शकता की भावांनो की जो SSBचा जो आहे या ठिकाणी स्पष्ट लिहिलेला आहे SSBचा. या ठिकाणी पण SSBचा बॉक्स आहे, या ठिकाणी बी SSB. ही पूर्ण लिस्ट जी आहे ती SSBची लिस्ट आहे. तरी भावांनो SSBचे जे आहे ट्रेनिंग सेंटरवर गेले असतील, परंतु भावांनो जो BSF असो त्यांच्यावर अजून प्रोसेस चालू, त्यांचे पेट्या बांधलेत न बांधलेत ती गोष्ट वेगळी आहे. पण रिझल्ट जो आहे सर्वांचं रेडी आहे. ठीक आहे. आणि ह्या CRPF ट्रीटमेंटचा रिझल्ट मला असं वाटतं की भावांनो CRPF ट्रीटमेंटचा जो रिझल्ट आहे 15 डिसेंबर लास्ट, याच्या पुढं डिसेंबरचा रिझल्ट CRPF ट्रीटमेंट रिझल्ट जाणार नाही. 15 डिसेंबरच्या आतमध्ये भावांनो तो रिझल्ट जो आपल्यासमोर दिसून येईल CRPF ट्रीटमेंटचा. आणि जो राहिला आपला रिझल्ट, तर यामध्ये आपण स्पष्ट बघू शकता की पूर्णपणे आपला काम जो आहे तो झालेला आहे. काही कारणामुळे त्रुटी होती ते SSC 1-2 दिवसामध्ये त्या ठिकाणी पूर्णपणे कंप्लीट करत आहे. आपण जर थोडासा विचार केला भाऊ की ज्याप्रमाणे आपण SSC-GDची जी टेस्ट देत आहेत
ऑल ओव्हर इंडिया आपण अंकित भाटी यांच्या सरांच्या चॅनलवरती आपण टेस्ट देतो. त्या पद्धतीने आपण जर टेस्ट दिली तर टेस्ट दिल्यानंतर तो सर जो आहे संध्याकाळपर्यंत आपल्याला कटअप या व्हिडिओ लगेच सांगून टाकतो की इतकं कटअप जाईल. हे तर प्रायव्हेट आहे भाऊ. सरकारी तर कामात भाऊ त्यांनी जर असे मनात ठाम घेतले की काय बी करून आपल्याला आज संध्याकाळपर्यंत रिझल्ट द्यायचा आहे, त्यांच्याकडे सगळं रिझल्ट एकरा बिक्री असू द्या, त्यांनी तुमचा रिझल्ट बनवून ॲक्युरेट देऊन टाकतील. कारण सगळं आता ऑनलाईन आहे, कम्प्युटरवरती सगळं किती त्यांना टाईम लागला आहे. 4-5 तासात ते रिझल्ट बनवून देतील. 1 लाख तर पोरं अप्रॉक्स आहेत. 1 लाखहून 20,000 जास्त असतील, 20,000 कमी असतील, पण सरासरी ॲव्हरेज 1 लाख पोरं आहे. त्यांचा रिझल्ट द्यायला त्यांना वेळ लागणार नाही. त्यामुळे भावांनो होईल तितका जो आहे तो पॉझिटिव्ह राहा आणि रिझल्ट जो आहे लवकर येईल. या ठिकाणी रिझल्टबद्दल घाबरू नका. जे रिझल्टचा जो डेट आहे तो माझ्या अंदाजे आणि तुमच्या अंदाजे पण असं वाटत आहे की उद्या आहे भावांनो 6 डिसेंबर. ठीक आहे, 6 डिसेंबर आहे उद्या. 6 डिसेंबरला भावांनो रिझल्ट याचे खूप चान्स आहेत. बघा भावांनो 6 डिसेंबर, ठीक आहे, 6 डिसेंबरला रिझल्ट याचे खूप चान्स आहेत. कारण रिझल्ट येणार म्हणजे येणार. मी या ठिकाणी सांगेन की 99.9% चान्स आहेत की 6 डिसेंबरला रिझल्ट येईलच, फिक्स येईल भावांनो. रिझल्टबद्दल तुम्ही काही लोड घेऊ नका. रिझल्ट येणार म्हणजे येणार फिक्स. आणि ज्या कोणाला भावांनो असं कमी किंवा थोडेफार जास्त मार्क किंवा कमी मार्क असं आहेत आणि त्यांना असं वाटतं आहे की आपण या ठिकाणी थोड्या मार्काने राहू शकतो किंवा आपलं होणार नाही किंवा आपलं लास्ट चान्स आहे, तर काय नाही भाऊ, आता जे आहे ते आहेच. आता तुमच्या समोर जे आहे ते येणार आहे. पर ज्यांचा अजून चान्स आहे, ज्याने अजून फॉर्म भरलेला आहे, ठीक आहे, त्यांना कुठल्याही पोस्टमध्ये सिलेक्शन होणार नाही. त्यांना असं वाटेल की भाऊ माझं होणार नाही. जसं की सपोज आपण मानू की कोणी OBCचा आहे भाऊ, 117चा जर त्यांना खाली मार्क आहे, 117 सोडलं 16, 15, 14, 13, 12 हे कॅन्डिडेट पाहून तुम्ही कटअप आणि व्हिडिओच्या नादी लागू नका प्लीज. आणि तुम्ही अभ्यास करा. कारण त्याच्यातून तुमची जी प्रगती होईल भावांनो ते तुम्हाला पुढच्या भरतीमध्ये जेव्हा तुम्ही 2025चं फिजिकल मेडिकल देत चाल त्यानंतर तुम्हाला असं वाटणार नाही की माझं होईल का असं तुम्हाला कधीच वाटणार नाही. त्या ठिकाणी तुमचं 100% पूर्ण पद्धतीनं काम तुमचं होऊन जाईल. तुम्हाला मी एक सांगतो भावांनो, ठीक आहे. आणि काही लोक असतात की भाऊ ते निगेटिव्ह बोलतात, ते बोलू दे भावांनो. त्यांच्याकडे भाऊ तुम्ही पण कोणीही त्या ठिकाणी मध्ये कमेंट करू नका भाऊ असं काय म्हणतोय. अरे बोलणारे आहेत ते त्यांचे जे आहेत ते संस्कार ते दाखवणारच भाऊ, ठीक आहे. त्याबद्दल तुम्ही नाही. फक्त भावांनो मी काय सांगतो, उद्या रिझल्ट 100% येणार म्हणजे येणार. जर उद्या नाही आला तर लास्ट सांगेन की 7 डिसेंबरला भावांनो सकाळी पण येऊ शकतो. हा बी चान्स आहे. उद्या येईल 6ला तर चान्स आहे. नाही बी जर आला भावांनो तर 7 तारखेला तर रिझल्ट फिक्स आहे. कारण भावांनो बघा सगळी प्रोसेस या ठिकाणी कंप्लीट करण्यात आले. सगळी प्रोसेस या ठिकाणी रेडी आहे भावांनो. सगळी रेडी आहे भावांनो. तुम्ही जसं वेट करता तसं मी पण वेट करतो. फक्त आपण एकच करू शकतो आता SSCमध्ये. मला सांगा भावांनो आपल्या हातामध्ये काय आहे का? आपण थोडी असं करणार आहे दिल्लीला जाऊन, ए बाबा उठ रे, अधिकारी जो असतो त्याला, ए बाबा उठ रे उठ, सकाळ झाली, रिझल्ट द्यायची वेळ आली, उठ आता टाक रिझल्ट, असं म्हणणार आहो का भावांनो आपण? अरे आपण त्या ऑफिसच्या जवळ बटकू पण देत नाहीत, ते इतकं स्ट्रिक असतं राव. त्यामुळं गव्हर्नमेंट काम आहे. पहिलेच आपल्याकडं गावाकडं डायलॉग एक फिक्स असतो, सरकारी काम 6 महिने थांब म्हणल्याने. हे तर 1 वर्ष झालं थांबत आलं आहे. अजून एक 4-5 दिवस, 1-2 दिवस रिझल्ट लवकरच येईल. असं तर नाही होणार ना की भाऊ रिझल्ट 7च्या पुढं जाईल, 8ला येईल, 9ला येईल, 10ला, असं होणार नाही. 7च्या आधी येईल किंवा 7ला येईल. पण उद्या चान्स खूप बनतात. आज पण येऊ शकतो भावांनो. आज असं नाही की आज रिझल्ट येणारच नाही. तुम्ही बघा उद्या, आज जर रिझल्ट नाही आला उद्या येण्याचे रिझल्ट खूप चान्स आहेत, ठीक आहे भावांनो. आजच्या व्हिडिओमध्ये हीच अपडेट होती की उद्या रिझल्ट याचे खूप चान्स आहेत. तरी सर्व भावांनी उद्याचा वेट करा भावांनो. उद्या रिझल्ट 100% साईडवर अपलोड केलं दिसेल.